जेव्हा बॉन्सायला लोक वटवृक्षाचा दर्जा देऊन त्याची पूजा करायला लागतात, तेव्हा समजा की समाजाचे अधःपतन झाले आहे. कोणत्याही धर्माच्या स्त्रिया असो, जेव्हा त्यांची सार्वजनिक नग्न धिंड काढली जाते आणि त्याचेही सुशिक्षित लोक समर्थन करतात, तेव्हा समजा की सामान्य लोक विकृत झाले आहे. जेव्हा 8 वर्षांच्या बालिकेवर अनेक दिवस सामूहिक बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या गुन्हेगारांसाठी लोक तिरंगा घेऊन मोर्चे काढतात, तेव्हा समजा देशभक्तीची व्याख्या बदलली आहे. जेव्हा बलात्कारी आणि खुन्यांना तुरुंगातून सोडून त्यांचे सत्कार केले जातात, तेव्हा समजा समाज मुर्दाड झाला आहे. साधू संत जेव्हा लोकांना प्रेम आणि सद्भाव शिकविण्याच्या ऐवजी द्वेष आणि हिंसाचार शिकवू लागतात, तेव्हा समजा की धर्म अतिरेकी वळणावर चाललाय. एखादा कॉन्स्टेबल जेव्हा संपूर्णपणे अनोळखी लोकांना रेल्वेत त्यांचा धर्म शोधून गोळ्या घालतो, तेव्हा समजा त्याच्या मेंदूवर दुसऱ्याचा ताबा आहे. एखादी 18-20 वर्षांची मुलगी स्वतःला शिवभक्त म्हणवून घेत धार्मिक विद्वेष पसरवते, तेव्हा समजा पुढील पिढी नासवण्याचे काम यशस्वी झाले आहे. जेव्हा लोक दंगलीत मारले गेलेले लोक जास्त कोण होते, आपले की त्यांचे, असे लोक उघडपणे विचारतात, तेव्हा समजा ध्रुवीकरण पूर्ण झाले आहे. हे सगळं ज्या समाजात होते आहे, त्या समाजात माणुसकी, आदर, सहानुभूती यांची जागा द्वेष आणि हिंसेने घेतली आहे व तो समाज अधःपतनाच्या दरीकडे झपाट्याने वाटचाल करतो आहे, असं समजा. असं समजा. हे कुणी लिहिलं होतं माहित नाही, पण असं समजा हीच वेळ आहे असं समजण्याची.